नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्याच्या मागे सगळ्या बहिणी हट्ट करायला लागलेल्या असतात की तेजू दीदीला फोन कर. तर सूर्या नाही म्हणत असतो. तुळजा येऊन म्हणते की सूर्या कर ना फोन, नसतील झोपले इतक्यात. म्हणून सूर्या कोणीच काहीच ऐकत नाही म्हणून तेजूला फोन करायला तयार होतो. इकडे शत्रू तेजूच्या रूममध्ये जातो. जसा शत्रू तेजूच्या रूममध्ये येतो तशी तेजू खूप घाबरते. शत्रू तिच्याजवळ येऊन बसतो. तेजू बाजूला जाऊन बसते. शत्रू अजून जवळ जातो. तेजू खूप घाबरून उठून दुसरीकडे जाते. तेव्हा शत्रू म्हणतो की अगं माझी राणी, एवढी का घाबरतीयस तू? अजून एवढं सगळं करायला वेळ आहे आणि आत्ताच मी तुला काहीही करणार नाही आहे, कारण अजून देवदेव राहिले आहेत, पूजा राहिली आहे, त्यानंतर तू माझीच आहेस. तोपर्यंत म्हणलं जरा गोड हवी म्हणून मिठी मारायला आलो होतो. तो तेवढा तिला मिठी मारणार इतक्यात सूर्याचा फोन येतो. फोन वाजलेला बघून तेजू खूप खुश होते, कारण ती शत्रूच्या तावडीतून सुटलेली असते. पहिल्यांदा सूर्या शत्रूशी बोलतो. शत्रू फोन उचलल्यानंतर बोलतो की बोला दाजी, काय बोलताय? तेव्हा सूर्या म्हणतो की काही नाही, सगळ्या बहिणींना त्याची खूप आठवण येत होती, म्हटलं फोन करावा. शत्रू टोमणा मारत म्हणतो की अहो फोन कशाला करायचा, डायरेक्ट इथे भेटायला आला असता तरी जमलंच असतं की, कुठे घरले लांब आहे, गावात तर आहे. तेव्हा सूर्या गप्प बसतो. शत्रू म्हणतो की अहो मस्करी केली दाजी, एवढं काय, थांबा देतो तेजूकडे, म्हणून तेजूकडे फोन देतो. सूर्या तेजूला बघितल्यानंतर इमोशनल होतो. तेजू कसा आहे दादा म्हणून विचारताना सूर्या मी ठीक आहे, तू कशी आहेस असं विचारतो. ती काहीही न बोलता ठीक आहे म्हणते. सगळ्या बहिणी तेजूला बघून खूप खुश झालेल्या असतात. तेजू पण खुश होते बहिणींना बघून. तेव्हा सूर्या सांगतो की अगं तेजू तू गेलीस पण घरात काहीच शोभा राहिलेली नाही आहे. इथे कोणी जेवायला सुद्धा तयार नव्हतं. जेव्हा आम्ही सांगितलं की तुला व्हिडिओ कॉल करतोय तेव्हा सगळे जेवले ते हसतात. तेव्हा सगळं बोलून झाल्यानंतर सूर्या ठेवू का फोन म्हणतो. तर तेजू थांब ना दादा असं बोलते. तुळजाला कळतं की ते काहीतरी गडबड आहे, पण ती काहीच बोलत नाही. सूर्या विचारतो काय गं तेजू काय झालं? सूर्या शत्रूकडे बघतो. शत्रूला वाटतं की आता तेजू सगळं सांगते की काय, पण तेजू काहीच सांगत नाही. ठीक आहे म्हणून फोन ठेवते. नंतर फोन ठेवल्यानंतर इकडे शत्रू तेजूला बोलायला लागतो की काय गं, ही वेळ आहे काय फोन करायची? त्यांना कळत नाही का नवीन लग्न झालंय, नवरा नवरीला एकत्र वेळ घालवायचा असेल, पण नाही, ह्यांनी सगळा माझा मूड खराब करून टाकला. तेजू आपली बसलेली असते. शत्रू म्हणतो की आता माझा मूड चांगला करायला गेलं पाहिजे, म्हणून तो म्हणतो की मंजू आता मी येतोय, ही काय माझा मूड चांगला करणार नाही. ती निघून जाते. तेजू रडत रडत बेडवर बसते आणि म्हणते की हे तर आजचं झालं, आज फोन आला नसता तर हा हुरटासारखा माणूस माझ्या अंगावर पाक चढला होता. हे माझं काय होणार आहे काय माहीत, रोजचंच मरण आहे, पण हे आजचं झालं, उद्याचं झालं, रोज रोज मी काय करायचं असं म्हणून ती तिथे रडत बसलेली असते. शत्रू जातो. सकाळ झाल्यानंतर सूर्या देवपूजा करतो. देवपूजा करून झाल्यानंतर तो आपल्या सगळ्यांशी बोलत असतो. तेवढ्यात तिकडून शत्रूच्या आईचा फोन येतो. तो फोन उचलल्यानंतर सूर्या म्हणतो की बोला आत्या काय झालं, तेजू कशी आहे? तेव्हा ती म्हणते की काय रे, सगळ्यात आधी तेजूविषयीच विचारणार आहेस का? मान्य तुझी बहीण आहे, पण मी पण तुझी आत्या आहे, मलाही विचार ना माझं काय चाललंय. सूर्या म्हणतो की अगं तसं नाही आत्या, तेजू गेली आहे घरात, खरंच अजिबात करमत नाही. तेव्हा तो म्हणतो की ती म्हणते की अरे सूर्या तू काल तिला सोडून गेलास, पण हळदी उतरवायला तू हक्कानं आणि ती वहिनीच्या नात्याने इकडे या. हे म्हटल्यानंतर सूर्या बरं बरं म्हणून फोन ठेवतो आणि सगळ्या बहिणींना खुशखबर देतो की आपल्याला तेजूला भेटायला जायचं आहे, तिचा हळदी उतरवण्याचा कार्यक्रम आहे. सगळ्या बहिणी खूप खुश होतात. फटाफट जायचं असतं. तेवढ्यात राजूला आठवतं की आपल्या घरातील आहेराची पाकिटं भेटत नाही आहेत, म्हणून ती धनूला विचारते की अगं आहेराची पाकिटं बघितलीस का? तेव्हा धनू म्हणतो की नाही गं, अख्ख्या घरात नाही बघितली, कुणी चोरून तर नेली नसतील ना. त्या म्हणतात की नाही गं, इथेच असतील कुठेतरी. तुळजाही ऐकते. तुळजाला सगळे कनेक्शन्स जवळजवळ वाटायला लागतात. किंवा ती समीरने तंबाखू खाताना पकडलेलं असतं. छत्री तिथे असताना फोटोशूटला झालेली सगळी तुळजाच्या लक्षात येतं. तुळजाला कळतं की हा सगळा डॅडींचाच डाव आहे, पण पुरावे नसल्यामुळे ती शांत बसते. सगळ्या बहिणींना आपण आहेराची पाकिटं नंतर शोधू, आधी तेजूला भेटायला जाऊ म्हणून सगळ्यांना तयार करायला लावते. सगळ्याजणी तयार होतात. इकडे सगळे रांगोळी वगैरे काढायची चाललेली असते. हळदी उतरवण्याचा आणि अंघोळ घालण्याचा कार्यक्रमसुद्धा तिथेच असतो. सगळ्याजणी तयार होतात. आल्यानंतर सगळ्या बहिणी पहिल्यांदा विचारतात की आत्या आम्ही काही काम करू का? तेव्हा त्या म्हणतात की नाही. सगळ्यात आधी तुळजा गेल्या तेजूबद्दल चौकशी करते. तेव्हा तिची आई म्हणते की अगं आता अशी काय करतेस तू, तिकडे जरी तू तिची वहिनी असतील तरी इकडे नणंद आहे, वहिनी म्हणायचं तेजूला. तेव्हा तुळजा म्हणते की अगं इतक्या दिवसाची सवय अशी कशी जाईल गाई,
ती मी तेजूला भेटून येते म्हणून ते आतमध्ये निघून जाते. सगळ्या बहिणी आपण रांगोळी काढू, हे काम करू, ते काम करू म्हणून सगळे मदत करायला लागतात. इकडे शत्रू तेजूचा हात धरून तिच्या बांगड्या फोडत असतो. तेव्हा तेजू तिला म्हणते की अरे काय करतोयस, नको करू, खरंच दुखतंय, मला त्रास होतोय. शत्रू म्हणतो की होतोय ना त्रास, मलासुद्धा असाच त्रास होतो जेव्हा तू मला तुझ्यापासून लांब करते, झिडकारतेस, मलासुद्धा सहन होत नाही. तेव्हा तेजू म्हणते की अहो काय करत आहे. तेवढ्या तुळजा दार उघडताना बघते तर शत्रू तिच्या हातात हात असतो. ते तुळजाने बाहेरून ऐकलेलं असतं की तेजू ओरडत असते. त्यावर शत्रू म्हणतो की अगं बघ ना तुळजा, हिला मी म्हटलं असल्या बांगड्या घालू नको, तुला पाटल्याच्या बांगड्या आणून देतो सोन्याच्या, त्या तू घाल. कसं आहे, तू शत्रूची बायको आहे, शोभली पाहिजेस, निंबाळकरांची सून आहे, आता तुझं आयुष्य बदललं आहे. हे ऐकल्यानंतर तुळजा आपली शांत बसलेली असते. तिला कळालेलं असतं की ते काहीतरी गडबड आहे. शत्रू म्हणतो की मी तुला आज सोन्याच्या बांगड्या आणतो म्हणून तो निघून जातो. तेजू तिथे शांत बसते. तुळजा म्हणते की काय गं तेजू, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेजू म्हणते की हो सगळं ठीक आहे. तुळजा म्हणते की तुला काही मला सांगायचं असेल, मन मोकळं करायचं असेल तर तू करू शकतेस. हे बघून तेजू काही नाही, सगळं व्यवस्थित आहे असं सांगते. तुळजा म्हणते की तुला माझी कधीही गरज लागली तर मला तू सांग, तू कधीही हक्काने फोन करू शकतेस. तेजू हो म्हणते. तिला बाहेर घेऊन हळदीचा कार्यक्रम उतरवण्यासाठी जातात. हळदीच्या पाटावर दोघेसुद्धा बसतात. सगळेजण हळदी एक एक करून उतरवतात. सगळ्या बहिणीसुद्धा उतरवतात. नंतर ते खेळ खेळतात. त्या खेळ खेळताना सुद्धा शत्रू सारखा तेजूला घाणेरडा टच करत असतो. तेजूला ते अजिबात आवडत नसतं. तेजू त्याच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करत असतात. सगळ्या बहिणी तिला चेअरअप करत असतात की अक्का काही झालं तरी तू जिंकायचं, पण ती काही इंटरेस्ट न घेता खेळते. सगळे डाव मात्र शत्रू जिंकतो. शत्रू तेजूकडे अशील नजरेनं बघत असतो. तेजू कशी बशी नजर वाचून आपली शांत बसलेली असते. तुळजाचं पूर्ण लक्ष शत्रू आणि तेजूवर असतं. शत्रू ज्या पद्धतीने तेजूसोबत वागतो हे तुळजाच्या लक्षात येतं. ती तिथे काहीही बोलत नाही. सगळे खेळ खेळून झाल्यानंतर त्यांच्या बहिणी झालं की म्हणतात की आता खोबरं तोंडात घ्यायचं, तोंडाने सोडवायचा आता कार्यक्रम आहे. तेवढ्यात तेजू खूप घाबरते की आता माझं काय होणार. ती खोबरं घेते, तोंडात ठेवते. शत्रू मात्र नीच नजरेने हसत बसलेला असतो. तेजूला खूप भीती वाटत असते. आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.